नमस्कार मंडळी, तूळ राशीच्या मंडळींनो, 9 जून नंतर तुमच्या आयुष्यात असा काळ सुरू होणार आहे जो तुमचं नशीब पूर्णपणे बदलून टाकू शकतो. आजपर्यंत तुम्ही खूप काही सहन केलं आहे. लोकांचे टोमणे, विश्वासघात आणि मनात सतत चालणारी ती शांत वेदना. अनेक वेळा तुम्हाला असं वाटत असेल की मी इतकं चांगलं करूनही माझ्या सोबत असं का होतं. पण आता विश्व तुमचं उत्तर देत आहे, कारण 9 जून नंतर ग्रहाची चाल अशी बदलत आहे की तूळ राशीच्या लोकांना आयुष्यात अचानक मोठा चमत्कार घडू शकतो. एक फोन कॉल, एक भेट किंवा एक बातमी किंवा अचानक मिळालेली अशी संधी जी तुमचं संपूर्ण भविष्य बदलून टाकेल. पण थांबा, या बदलामागे एक मोठं गुपित लपलेलं आहे, कारण या काळात तुमच्या आसपासची एक व्यक्ती तुमच्या यशामुळे आतून अस्तव्यस्त होणार आहे. आणि जर तुम्ही सावध राहिला नाही तर हातात आलेलं नशीबही निसटू शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे 9 जून नंतर कोणता ग्रह तुमच्या बाजूने उभा राहणार आहे, कोणत्या दिवशी तुम्हाला मोठा संकेत मिळणार आहे आणि कशी कोणती एक गोष्ट आहे जी केल्यावर पुढचे 3 वर्ष तुमच्या आयुष्यात राजयोग सारखी जाऊ शकतात. आणि विश्व तुम्हाला काय विश्वास ठेवावा, तर ह्या व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे. गोष्ट ऐकल्यावर तुम्हालाही जाणवेल की विश्व खरोखर आता तुमच्या बाजूने काम करायला सुरुवात करत आहे. तूळ राशीच्या मंडळींनो, 9 जून नंतर तुमच्या आयुष्यात जी ऊर्जा येणार आहे ती साधी नाही. गेल्या काही महिन्यापासून तुम्ही सतत मानसिक तणावात होता. आधी पैशाची चिंता, कधी नसल्यामुळे गैरसमज, तर कधी भविष्याची भीती. रात्री झोप लागत नव्हती, मन सतत काही ना काही विचार करत होतं आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही अनेक गोष्टी मनात ठेवून शांतपणे सहन करत होता. पण आता ग्रहाची दिशा बदलायला सुरुवात झाली आहे. विशेष शुक्र ग्रह आणि शनीची चाल तुम्ही राशीच्या लोकांसाठी मोठा बदल घेऊन येत आहे. विश्व आता तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत देणार आहे ज्या तुमच्याकडून अन्यायाने हिरवण घेतलेल्या होत्या. ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला होता तेच लोक आता तुमचं यश पाहून आश्चर्यचकित होणार आहे. कारण 9 जून नंतर तुमच्या व्यक्तिमत्व एक वेगळी चमक येणार आहे. तुमचं बोलणं, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा निर्णय घेण्याचं सामर्थ्य वाढणार आहे. आणि हाच काळ काही लोकांना अचानक नवीन कामाची संधी देखील मिळू शकते. जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर पुढचे काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. एखादा जुना संपर्क अचानक मदतीला येऊ शकतो. ज्या लोकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला होता त्यांच्यासाठी हा काळ शुभ संकेत देत आहे. लक्षात ठेवा, या काळात छोटी सुरुवातही पुढे जाऊन मोठे यश देऊ शकते. पण इथे विश्व तुम्हाला एक इशारा देखील देत आहे. तुमच्या योजना प्रत्येकाला सांगू नका, कारण तुमच्या आसपास एक अशी व्यक्ती आहे जी तुमचं प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. ती व्यक्ती वर तुमची काळजी घेत असल्यासारखे दाखवते, पण आतून ती तुमच्या प्रगतीकडे अस्तव्यस्त आहे. म्हणून 9 जून नंतर तुम्हाला वारंवार काही संकेत मिळू शकतात. एखादा नंबर सतत दिसणे विश्व तुम्हाला पुढच्या बदलासाठी तयार करत असेल. प्रत्येक पर्यंत आलेली व्यक्ती तुमच्यासाठी योग्य असेल असंच नाही. तूळ राशीच्या लोकांना कोणत्या तारख्या सर्वात मोठा संकेत मिळणार आहे, कोणत्या रंगाचे तुमचं नशीब अधिक वेगाने चमकू शकतं आणि अशी कोणती चूक जी 9 जून नंतर अजिबात करू नाही. तर मंडळी, तूळ राशीच्या मंडळींनो, आता जो काळ सुरू होणार आहे तो तुमच्या संयमाची आणि विश्वाची परीक्षा घेणार आहे. कारण प्रत्येक मोठ्या यशामागं विश्व तुम्हाला एक संकट चालायला शिकवतं आणि त्या गेल्या काही महिन्यात तुमच्यासोबत नेमकं तेच घडत आहे. तुम्ही अनेक लोकांना चांगलं केलं, त्यांना साथ दिली, त्यांची कठीण काळात उभे राहिला. पण ते जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा अनेक लोक दूर गेले आणि हाच अनुभव आता तुमचं आयुष्य बदलणार आहे. कारण 9 जून नंतर तुम्ही लोकांना ओळखायला शिकणार आहात. पण खरं तुमचं आहे की कोण फक्त तुमच्यासाठी जवळ आहे स्पष्ट दिसायला सुरुवात होईल. पण मंडळी, या काळात तुमचं आधीपेक्षा जास्त शक्तिशाली होणार आहे. तुम्ही जे विचार कराल त्या गोष्टी जास्त लक्ष देऊन होत्याल. म्हणून पुढचे काही दिवस नकारात्मक विचारापासून दूर राहा, कारण विश्व तुम्हाला एक शब्द आणि एक भावना दोन्ही ऐकायला सुरुवात करतं. 9 जून नंतर रात्री 2-4 या वेळेत जर अचानक जाग येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा, कारण अनेक आध्यात्मिक संकेत याच काळात मिळतात असं मानलं जातं. विशेष ज्या लोकांनी हार मानायची तयारी केली होती त्यांच्यासाठी अचानक नवीन दार उघडू शकतं. पण पुढे जाऊन तीच गोष्ट तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा ट्रेनिंग पॉईंट ठरू शकतो. म्हणून कोणतीही संधी लहान समजू नका. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या घरात किंवा आसपास वारंवार एखादा पक्षी दिसत किंवा अचानक शांतता
तर मंडळी सावध राहा. तूळ राशीच्या मंडळींनो, आता जो काळ सुरू होत आहे ना, तो तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्प्यापैकी एक ठरू शकतो. कारण 9 जून नंतर ग्रहाची जी स्थिती तयार होत आहे ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात अचानक वेगाने बदल घडवू शकते. विशेष पुढचे 40 दिवस तुमच्यासाठी अत्यंत शक्तिशाली मानले जात आहे. या काळात विश्व तुमची परीक्षा देखील घेणार आहे आणि तुम्हाला मोठं बक्षीसही मिळणार आहे. म्हणून प्रत्येक निर्णय खूप विचार करून घ्या. विशेष म्हणजे या काळात तुम्हाला आयुष्यात एक असा दिवस येईल जो तुमच्या नशिबाचा ट्रेनिंग पॉईंट ठरू शकतो. त्या दिवशी अचानक एखादी बातमी मिळू शकते, एखादा फोन कॉल किंवा एखादी अशी भेट येऊ शकते जी पुढे जाऊन तुमचं आयुष्य बदलून टाकेल. म्हणून पुढचे काही दिवस लहान संकेताकडे दुर्लक्ष करू नका, कारण विश्व आधी संकेत देतं आणि नंतर चमत्कार घडतो. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगते. तूळ राशीच्या लोकांसाठी या काळात पांढरा आणि आकाशी रंग अत्यंत शुभ मानला जातो. जर तुम्ही महत्त्वाच्या कामाला जात असाल, इंटरव्ह्यू असेल, नवीन काम सुरू करणार असाल किंवा एखादा मोठा निर्णय घेणार असाल तर या रंगाचा वापर नक्की करा. कारण रंगाची ऊर्जा देखील माणसाच्या आत्मविश्वासावर परिणाम करत असते. आणखीन एक मोठी संकेत, जर अचानक तुम्हाला जुने मित्र आठवू लागले किंवा भूतकाळाशी संबंधित लोक पुन्हा संपर्क करत असतील तर समजून घ्या, विश्व तुम्हाला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. काही लोकांना परत येतील फक्त माफी मागण्यासाठी, तर काही लोक परत येतील कारण आता त्यांना तुमची किंमत समजली आहे. पण इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःची किंमत विसरू नका. कारण तूळ राशीचे लोक अनेकदा इतरांना आनंद देतात, स्वतःचं मन दुखवून घेतात. आता तसं करायचं नाही. 9 जून नंतरचा काळ स्वतःला प्राधान्य देण्याचा आहे. तुमचं मन शांततेपेक्षा मोठी कोणती अपेक्षा गोष्ट नाही. आर्थिक बाबतही एक मोठी सुधारणा दिसत आहे. ज्या लोकांना सतत पैशाची चिंता होती त्यांच्या आयुष्यात आता हळूहळू स्थिरता येऊ शकते. विशेष ज्या लोकांनी हार मानली नाही त्यांना आता त्याचा फायदा दिसायला लागू शकला आहे. विश्व तुमच्या मेहनतीचं फळ तुमची तयारी करत आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या काळात कोणतेही पैसे उधार देताना सावध राहा, कारण विश्वासघाताची शक्यता दिसत आहे. आणखीन एक इशारा, तुमच्या आजूबाजूला एक अशी व्यक्ती आहे जी हसू पाहत नाही तुमचं. म्हणून प्रत्येक तुमच्या योजना कुणाला सांगू नका. शांतपणे काम करा आणि परिणाम लोकांना स्वतः दिसून द्या. कारण पुढचा काळ तुम्हाला लोकांच्या नजरेत वेगळं स्थान देणार आहे. आणि पुढचा भाग जर खूपच खास आहे, कारण आता मी सांगणार आहे तूळ राशीच्या आयुष्यात अचानक कोणती खुशखबर येऊ शकते. कोणत्याही एका सवयीमुळे तुमचं नशीब वेगाने चमकू शकतं आणि 9 जून नंतर विश्व तुमच्यासाठी कोणते गुप्त दार उघडणार आहे. तूळ राशीच्या मंडळींनो, आता जो काळ तुमच्या आयुष्यात येत आहे तो फक्त नशीब बदलण्याचा नाही तर स्वतःला नव्याने ओळखण्याचा काळ आहे. म्हणून कारण नसतानाही 9 जून नंतर विश्व तुमच्यासाठी एक असं गुप्त उघडणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. आणि विशेष म्हणजे हा बदल अचानक सुरू होणार एका छोट्या घटनेपासून. कदाचित एखादा मेसेज, एखादी भेट किंवा अचानक मिळालेली अशी संधी जी सुरुवातीला संधी वाटेल, पण पुढे जाऊन तीच गोष्ट तुमच्या आयुष्यात सर्वात मोठ्या आश्चर्यचकित ठरू शकतो. तुम्ही लक्षात ठेवा, विश्व अनेक मोठ्या संधी, मोठ्या गोष्टी छोट्या स्वरूपामधून देत असतात. मग पुढचे काही दिवस कोणतीही संधी दुर्लक्ष करू नका. विशेष जर तुम्हाला नवीन काम, नवीन ठिकाण, नवीन लोकांशी जोडण्याची संधी मिळत असेल तर घाबरू नका, कारण तुमच्या आयुष्यातील मोडचा ते आता सुरू होणार आहे. आर्थिक बाबतमध्ये मोठा बदल दिसत आहे. ज्या गोष्टीकडे दिवस रात्र तुम्ही मेहनत करत आहात पण परिणाम दिसत नाही, त्यांच्या आयुष्यात अचानक प्रगती येऊ शकते. विशेष ऑनलाईन कामे करतील, सोशल मीडिया, व्यवसाय, मार्केटिंग किंवा स्वतःच्या कौशल्यावर काम करणारे लोक, त्यांच्यासाठी हा काळ खूप शक्तिशाली मानला जातो. तुमचं नाव लोकांपर्यंत पोहोचवू शकता का? आणि काही लोकांना अचानक प्रसिद्धी मिळण्याचे योग्य देखील दिसत आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, पण येण्याआधी विश्व तुमच्या संयमाची परीक्षा घेते. म्हणून कारण विश्व पडद्यामागे तुमच्यासाठी मोठी तयारी करत आहे. जर अचानक तुमचं मन शांत जागी जाण्याची इच्छा करत असेल तर लोकांपासून थोडं दूर राहा, कारण त्या लोकांकडे दुर्लक्ष करा, कारण तुमची आध्यात्मिक ऊर्जा आता बदलत आहे. विश्व तुम्हाला आतून एक मजबूत बनवत आहे. तूळ राशीच्या लोकांसाठी या काळात सकाळची वेळ अत्यंत शुभ मानली जाते. तर मंडळी, 9 जून नंतर तूळ राशीच्या लोकांना अत्यंत भविष्य काय सांगत आहे. कोणती एक गोष्ट तुम्हाला करोडपतीसारखं भाग्य देऊ शकते आणि ही अशी चूक जी पुढचे 6 महिने अजिबात करू नका.
9 जून नंतर तुमच्यासाठी साधा नाही. हा काळ तुमचं नशीब, तुमचं विचार करण्याचं सामर्थ्य आणि तुमच्या आयुष्याची दिशा तिन्ही गोष्टी बदलू शकतं. ज्यांनी तुमची किंमत ओळखली नाही तेच लोक आता तुमच्या बदललेल्या आयुष्याकडे पाहून आश्चर्यचकित होतील. कारण 9 जून नंतर तुमच्या व्यक्तिमत्व एक वेगळीच ऊर्जा येणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल, निर्णय घेण्याची ताकद वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःला कमी समजणं बंद करा. त्यासाठी अचानक धन लाभाचे योग दिसत आहे. काही लोकांना नवीन काम मिळेल, काही लोकांना व्यवसाय वेगाने वाढेल, तर काही लोकांना परदेशाशी संबंधित संधी मिळू शकते. आणि विश्वास ठेवा, पुढचे 6 महिने तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे महिने ठरू शकतात. पण इथे विश्व तुम्हाला शेवटचा इशारा देत आहे. या काळात रागावर नियंत्रण ठेवा, कारण एक चुकीचा निर्णय, एक चुकीचा शब्द किंवा एक चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास हातात आलेली संधी दूर नेऊ शकतो. म्हणून पुढचे काही दिवस शांत राहणं खूप महत्त्वाचे आहे. आणखीन एक गोष्ट, तुमच्या आयुष्यात आता एक अशी व्यक्ती येणार आहे जी तुमच्या विचारांवर मोठा प्रभाव टाकेल. ही व्यक्ती पुढे जाऊन तुम्हाला प्रेरणा देईल. काही लोकांसाठी ही व्यक्ती पुढील प्रेम असेल, तर काहींसाठी ती व्यक्ती गुरु किंवा मार्गदर्शन सारखी असेल. पण त्या व्यक्तीची एंट्री झाल्यानंतर तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी बदलायला सुरू होतील. तर समजून घ्या, विश्व तुम्हाला सांगत आहे की तुमच्या आयुष्यात मोठा बदल अगदी जवळ आला आहे. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचं नशीब बदलण्यासाठी विश्व तुम्हाला एकच गोष्ट सांगत आहे: स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करा. कारण तूळ राशीच्या लोकांची सर्वात मोठी समस्या म्हणजे ते इतरांसाठी खूप काही करतात, पण स्वतःसाठी स्वप्नाची शंका घेतात. आता तसं करायचं नाही, कारण विश्व आता तुम्हाला खऱ्या शक्तीचं जाणीव करून देत आहे. तर मंडळी, तूळ राशीच्या मंडळीनं जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल तर समजून घ्या, विश्व तुम्हाला काहीतरी संकेत देत आहे. कारण प्रत्येक जण इथेपर्यंत पोहोचत नाही. फक्त तेच लोक संदेश पूर्ण ऐकतात ज्यांच्या आयुष्यात मोठा बदल जवळ आलेला असतो. आणि कदाचित तुम्ही त्यापैकी एक आहात. 9 जून नंतर तुमच्या आयुष्यात कर्माचं चक्र वेगाने फिरायला सुरुवात होईल. ज्यांनी तुमच्यासोबत चुकीचं केलं त्यांना आता कर्माचं उत्तर मिळायला सुरुवात होईल. आणि ज्यांनी शांतपणे चांगलं काम केलं त्यांच्या आयुष्यात अचानक आशीर्वाद येऊ लागतील. म्हणून आता भूतकाळाचा विचार न करता थांबा. कोण गेलं, कोण बदललं, कोणाचं दुखलं, या गोष्टीवर ऊर्जा वाया घालवू नका. कारण विश्व आता तुम्हाला पुढे जाऊन देणार नाही. विशेष म्हणजे या काळात तुमच्या मनात अचानक मोठी स्वप्न येऊ लागतील. काहीतरी मोठं करण्याची इच्छा, नवीन सुरुवात करावी लागेल किंवा आयुष्य पूर्ण बदलण्यास टाकू लागत आहे. आणि विश्वास ठेवा, ही भावना उगाच असलेली नाही. विश्व तुमच्या आत्म्याला पुढच्या सविस्तर तयारी करत आहे. आणखीन एक गुप्त संकेत, जर पुढचे काही दिवस तुमच्या अचानक जुनी गाणी आठवू लागली किंवा भूतकाळाशी संबंधित गोष्टी वारंवार समोर येऊ लागली, तर काही लोकांनी नवीन वाहन योग्य घेतले असेल, तर मंडळी लक्षात ठेवा की कारण तुमच्या आयुष्याची खरी सुरुवात आता सुरू होणार आहे. आणि शेवट एक असा छोटा उपाय, पुढचे 11 दिवस सकाळी उठल्यानंतर मनात शांतपणे एक वाक्य बोला: मी नशीबवान आहे, विश्व माझ्यासोबत आहे आणि माझं आयुष्य आता सकारात्मक दिशेने बदलत आहे. विश्वास ठेवा, तुमच्या विचाराची ऊर्जा तुमचं भविष्य बदलायला सुरू करेल. मंडळी, तूळ राशीच्या मंडळींनो, जर 9 जून नंतर नशिबाची साथ अधिक मजबूत करण्यासाठी एक छोटा पण प्रभावी उपाय नक्की करा. पुढील 11 दिवस सकाळी अंघोळ झाल्यानंतर एक शांत जागी बसा आणि देवा महालक्ष्मी स्मरण करा. त्यानंतर एक तुपाचा दिवा लावा आणि मनापासून 21 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः असं म्हणा. हा उपाय करताना मनात कोणताही राग ठेवू नका, कारण तुमची ऊर्जा जितकी शांत राहील तितकं नशीब वेगाने तुमच्या बाजूने फिरायला लागेल. शुक्रवारी शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तींना पांढरी वस्तू दान करा. मी नशीबवान आहे, माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी आहेत, असं तुम्ही म्हणू शकता. मंडळी, तूळ राशीच्या मंडळीनं जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर एक गोष्ट नक्की समजा: विश्वाचा हा संदेश काही करण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. 9 जून नंतरचा काळ तुमच्या आयुष्यात मोठे बदल घेऊन येऊ शकतो. नशीब बदलण्याआधी विश्व माणसाला मजबूत बनवतं, कारण पुढचा काळ तुमच्या मेहनतीचं फळ देण्यासाठी तयार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश तुमच्यासाठी होता, तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ शेअर करा. ज्याला सध्या आयुष्याची
जास्त गरज आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तूळ राशीच्या आयुष्यात येणाऱ्या पुढच्या मोठ्याचा राजयोग बद्दल. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, शांत राहा आणि लक्षात ठेवा, विश्व उशीर करू शकतं पण न्याय कधी करू शकत नाही. तर भेटू अशाच एखाद्या नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय बाय.